आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे आणि मतदारसंघावर जे आहेत ते प्रत्येकांकडून दावा केला जातोय। महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षांनी जो आहे तो अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे। यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने असेल, काँग्रेसने देखील दावा केला होता। ठाकरे गटाच्या वतीने जो आहे तो दावा केला जातोय। आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख आहेत सूर्यवंशी। काय सांगणार भाऊ, दावा केलेला आहे तुम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघावर? अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आमचा बालेकिल्ला आहे। परंपरागत गेले कित्येक वर्षापासून इथे शिवसेनेचा खासदार आहे आणि हा बालेकिल्ला असल्यामुळे तर हा आमचा भावनेचा प्रश्न आहे। मान्य शिवसेना प्रमुखांच्या हे आजोळ आहे आणि हा शिवसेनेलाच हा मिळाला पाहिजे हे विनंती आम्ही मान्य उद्धवजींवर केली आणि आज पूर्ण जिल्ह्यात आमचे दौरे झाले। सर्व जिल्ह्यात शिवसेनेला पूरक हा मतदारसंघ आहे आणि आमच्या दुसरा विषय असा आहे की ज्या बाईने वेळोवेळी आमच्या उद्धवजींचा अपमान केला तिचा बदला घेण्याचा चान्स आम्हालाच भेटला पाहिजे। तिला कसं आम्हाला या इलेक्शनमध्ये निवडणुकीत लोळवता येईल, तिला कसं या इलेक्शनमध्ये संपवता येईल, तिने केलेली अरेरावी हे कशी आता संपुष्टात आणू हे आम्ही या मतदानाच्या हिशोबाने आणू। त्या बाईचे आम्ही म्हणजे त्यांचं जे आता खासदार आहेत या खासदारांचं डिपॉझिटही वाचू देणार नाही जर शिवसेनेला हा मतदारसंघ भेटला तर। शिवसेना भाजप महायुतीत जो आहे तो सातत्याने शिवसेनेला हा मतदारसंघ दिला गेला, कारण उद्धव ठाकरेंचा आजोड असल्यामुळे हा मतदारसंघ दिला गेला। आता परंतु आता या ठिकाणी काँग्रेस दावा करतात, काँग्रेसकडे देखील प्रबळ उमेदवार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। कसं पाहता? प्रत्येक जण आपापला उमेदवार प्रबळ आहे असंच सांगतो, परंतु त्यांचं जे कामाची स्टाईल आहे आज गावागावात शाखेत आता हे जे आम्ही अभियान राबवतो आहे की शिवसैनिकाच्या घरी मुक्काम, हा संकल्पना त्याच्यासाठी की याच्या पहिले आम्ही सर्व केला आहे आणि शिवसेनेचा ज्यांनी कोणी बाकी जण खासदारकीचा जे दावा करतायत आमच्या हिच्यातले तर त्यांचा दावा करणं आणि आमच्या दावा करण्यातला फरक आहे। हा आमचा हक्क आहे। शिवसैनिक याला कामाला लागले आहेत आणि आम्ही 100% शिवसेनेचा खासदार इथं निवडून आणू। अनेक जिल्ह्याच्या ज्या त्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, ठाकरे गटाच्या वतीनं संभाव्य उमेदवाराच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। अमरावती संदर्भात काही निर्णय झाला आहेत का? उद्धव ठाकरेंशी तुमचं काही बोलणं झालं आहे का? काही बैठक झाली का खास करून अमरावती लोकसभा मतदारसंघात? अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही साहेबांकडे विनंती केली आहे। साहेबांना सर्व परिस्थिती सांगितलेली आहे आणि या परिस्थितीनुसार साहेब हा मतदारसंघ आम्हाला देतील। परंतु आता आमच्यासोबतचे जे 2 घटक पक्ष आहे ते पण दावा करतायत बाकीच्या ठिकाणचं फायनल झालं, कारण जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते ते त्या भेटलेच शिवसेनेला असं वाटून राहिलं ज्या त्या जाहीर झाल्याच्या यांनी। परंतु शिवसेनेचा हा मतदारसंघ थोड्या मतांनी आम्ही हारलो होतो आणि म्हणून बाकीचे लोक ते मतदारसंघ मागून राहिले आहेत। परंतु त्यांनाही आता समजलं आहे की इथं शिवसेनेचा उमेदवार हा आमचा एकदम चांगला उमेदवार आहे आणि तो उमेदवारच निवडून येऊ शकतो। कोण उमेदवार आहे तुमच्याकडे? काय आम्ही याद्या दिल्यात, साहेबांकडे नाव दिलेत, नाव फायनल करणे साहेबांचं काम आहे। साहेब जो उमेदवार देतील तो आम्ही निवडून आणू 100%। इथं शिवसेनेचा खासदार यावर्षी होणे आहे म्हणजे होणे आहे। दिवस कमी राहिलेले आहेत, कसे लोकांपर्यंत चेहरा घेऊन पोहोचणार? आम्ही आता दिवस कमी जरी राहिले आहेत पण आम्ही पहिल्यापासूनच पोचलेलो आहे। आता आमचा जो हा उपक्रम आहे की मुक्काम शिवसैनिकाच्या घरी, हिच्यात आम्ही पूर्णच्या पूर्ण या या मतदारसंघात आणि बाजूच्या वर्धा मतदारसंघात असलेल्या म्हणजे टोटली 1650 ग्रामपंचायत ज्या आहेत हे आम्ही टार्गेट केले आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही त्याचं नियोजन केलं आहे। 30 तारखेपर्यंत आम्ही प्रत्येक गावात पोहोचू। काँग्रेसला जर मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जर सुटला तर तुमच्या ठाकरे गटाची काय भूमिका? हा मतदारसंघ जर कोणाला सुटला आणि आमच्या उद्धवजीने आदेश दिल्यावर त्या आमच्या हिच्यातला महाविकास आघाडीतला असेल तर आम्ही ताकदीनं काम करू 100%। भाजपचं घर चलो अभियान सुरू आहे आणि दुसरीकडे आता शिवसैनिकांचं मुक्काम अभियान आहे। काय अभियानाचा उद्दिष्ट आहे आणि कसे लोकांपर्यंत पोहोचणार? त्यांच्या घर चलो अभियानात ते जे लोकांना सांगतायत ते लोकांना चिवत्या बनवायचं काम करणार आहेत। त्यांनी अजून बोलल्याप्रमाणे गेल्या कित्येक वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याला, शेतमजुराला किंवा सुशिक्षित बेकाराला कुठंच काम दिलं नाही। बोलल्याप्रमाणे त्यांनी काहीच केलं नाही। 15 लाख रुपये आले नाहीत, ते अजूनही आले नाहीत, ते आम्ही गावागावात जाऊन लोकांना सांगणार आहे। धर्माच्या भरोश्यावर पोट भरत नसते। घर चालवासाठी तुम्हाला त्यांना हाताला रोजगार द्यावा लागन, तुम्हाला कापसाला भाव द्यावा लागन, तुम्हाला सोयाबीनला भाव द्यावा लागन। आज कांद्याचा अशी परिस्थिती आहे, कांदा ते निर्यात बंद केल्याच्या यांनी त्याच्यामुळे आज कांदा घरात सडून राहिला आहे। जो कांदा बाहेर देशाचा, मी काल काहीतरी एका पाकिस्तानचा ऐकलं 1000 रुपये किलो कांदा आहे, आपल्या इथं तो कांदा 5 रुपये किलोने गावात कोणी घेऊन नाही राहिला आहे। हे आम्ही गावात जाऊन लोकल सांगू, हे दिशाभूल करत आज तुमच्या घरी येत आहे 5 वर्ष येऊन नाही पाहिलं हिनं। पोलखोल करणार अभियानाच्या माध्यमातून पोलखोल करण्यामध्ये चला होऊन जाऊ द्या चर्चा। हा उपक्रम आम्ही या हिच्यातला राबवतोच आहे। आम्ही त्या भाजपचे जर पदाधिकारी असतील त्यांच्याही घरी जाऊन त्याला प्रश्न विचारणार आहे। आम्ही या गावागावात जाऊ।
तर भाजपचं जे आहे ते सध्या घर चलो अभियान सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, गावागावात जात आहेत, लोकांच्या भेटी घेतात. सोबतच भाजपने जे काही विकास कामं केले आगामी मागील 9 वर्षात ते लोकांना पटवून सांगत आहे. परंतु भाजपने जे काही कामं केलेले ते खोटे केल्याचं, खोटे आश्वासन दिल्याचं जे आहे ते ठाकरे गटाचं म्हणणं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते भाजपची पोलखोल करण्यासाठी जे आहे ते शिवसैनिकांचा मुक्काम अमरावती जिल्ह्यातल्या गावोगावी असणार आहे. आणि सोबतच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडे मजबूत उमेदवार आहे आणि या ठिकाणी जर आम्हाला उमेदवारी मिळाली तर शिवसेनेचा खासदार, ठाकरे गटाचा खासदार या ठिकाणाहून निवडून जाईल अशी देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.